1 जानेवारी निमित्त भीमा कोरेगावला करोडो लोक या ठिकाणी येत असतात आणि अनेक वर्षांपासून या ठिकाणी आम्ही काही मागण्या करतो, परंतु सरकार जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि या मागण्या दरवर्षी आम्ही करताना आपल्याला मी दाखवत असतो। आपण स्तंभाची स्थिती बघितली तर खऱ्या अर्थाने या स्तंभाला सजवलं जातं, त्याचं स्वागत आहे, चांगल्या प्रकारे सजवलं जातं, पण हा स्तंभ टिकण्यासाठी काय केलं जातं का तर काहीच केलं जात नाही। आपण बघत असताना या पाठीमागच्या साईडने अक्षरशः हा जो काही कॉर्नर आहे मधला तो पडलेला दिसतोय 2 ठिकाणी आणि त्याच्याच खाली एक मोठी चीर पडलेली आपल्याला त्या भागामध्ये दिसते आणि ती तशीच चीर अशी पार मध्य भागापर्यंत सुद्धा सेंटरला आलेली दिसते। वरच्या बाजूला बघितलं तर त्या ठिकाणी ईज पडल्यामुळं एक तर वरचा थर तो गायबच झालेला आहे, परंतु तिथून सुद्धा क्रॅक तुम्हाला झालेले या स्तंभाला दिसतील। चारही बाजूनी आपण बघितलं तर क्रॅक झालेले याच्यामध्ये दिसत आहेत। आम्ही याआधी सुद्धा मागणी केली होती की बाबा आर्किओलॉजीने याची दखल घ्यावी, परंतु तशी कोणतीही दखल आर्किओलॉजी घेत नाही। आता सुद्धा मी मागणी करतोय की उद्याची उद्या त्या ठिकाणी आर्किओलॉजीच्या विभागाने याची पाहणी करावी। या स्तंभाला मोठे क्रॅक गेलेले आहेत, वरती बघितलं 2 जाग्यावरती मोठे क्रॅक आहेत, एक सेंटरला एक आडवा क्रॅक आहे आणि इथं खाली सुद्धा 2 क्रॅक मोठे झालेले आहेत, ते पार नावाच्या प्लेटावर 3 क्रॅक झालेले आहेत, इथं खाली सुद्धा ढासळलेलं आहे आणि हे जतन करण्याचं काम हे सरकार करत नाही, याचा आम्ही निषेध करतो। आम्ही त्यांना म्हणतोय की याला नॅचरली सजवणं तर ठीकच आहे, त्याचा भाग आहे त्या दिवसासाठी, पण एरवी सुद्धा हा स्तंभ असा एकदम त्यामध्ये एक तेज दिसलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। हा ठेवा जपणं खूप गरजेचं आहे, परंतु तो जपला जात नाही। एकीकडे जर बघितलं तर आज या अनेक जणांनी त्या ठिकाणी आव्हान केलं की आमच्या सरकारने 100 कोटी रुपये या भागातील विकासासाठी जाहीर केलेत, ते बातम्याच्या पलीकडे गेले नाहीत। पुन्हा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा सांगितलं की मी सुद्धा निधी दिलाय, तो निधी कुठं आहे, त्याचं काम काय सुरू झालंय, तर इथं काहीच अद्याप तरी दिसत नाही। आम्ही त्यांना मागणी करतोय की तातडीने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आर्किओलॉजीने या ठिकाणी येऊन हे स्तंभ जतन कसा होईल, तो टिकल कसा, यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत, अन्यथा त्या ठिकाणी आम्हाला मोठी भूमिका घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आता आम्ही या भागात अनेक ठिकाणी फिरलो जिथं पलीकडे बुक स्टॉल लागत असतात आणि त्या बुक स्टॉलच्या बाजूला अनेक सभा पण होतात, लोक बसतात, त्या बाजूला सुद्धा जर बघितलं तर आता प्लॉटिंग टाकलेली त्या मालकाने, म्हणजे पुढच्या वर्षी ती जागा आता मिळणार नाही। जवळपास ती 5 एकर जागा आहे आणि ती 5 एकर जागा आता पुढच्या वर्षी आपल्याला ती दिसणार नाही, म्हणजे पुन्हा बुक स्टॉल टाकण्याच्या जागेचं वांद येणार आणि दरवर्षी ही जागा आम्ही 22 तारखेला आजपासून आपल्या ताब्यात मिळाली, पुन्हा 2 तारखेपर्यंत राहणार, तर सरकार याच्यावरती भूमिका घेणार आहे की नाही। ही महानगरपालिकेची येणारी निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक, याच्यामध्ये आमचे मतं तुम्हाला लागणार आहेत, परंतु ही जागा आम्हाला द्यावी, या जागेबद्दल संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांवरती कारवाई व्हावी। प्रत्येक 1 जानेवारीच्या आधी काहीतरी वाद निर्माण करायचा। आता सिद्धनाथ महाराबद्दल काही वाद निर्माण केला आहे, आम्ही सगळे सिद्धनाथ महाराजचे औलाद आहेत, हे काही कुणी सांगायची गरज नाही, परंतु तसा वाद सुद्धा निर्माण केला जातोय। 1 जानेवारीला माझी सभा आहे, त्यातून आम्ही हे उत्तर दिल्याशिवाय या मनुवाद्यांना सुद्धा राहणार नाहीत। एक चांगल्या प्रकारे आता काम सुरू झालंय, परंतु याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार आहे। एकीकडे कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेत, 25,000 कोटी कुठं, आणि इथं आम्हाला 10-15 कोटी सुद्धा नीट दिसत नाहीत, तर हे गंभीर आहे। 10-15 कोटी जर याच्यातून काही होत असेल असं वाटत असेल तर हे शक्य नाही। ती 5 एकर जागा सरकारने ताब्यात घेऊन त्याचं भूमी अधिग्रहण करून जवळपास 1000-2000 एकर जागा आम्हाला भूमी अधिग्रहण करून द्यायला पाहिजे, परंतु ती सुद्धा व्यवस्था देत नाही। आणि दुसरीकडे मात्र इथं सुद्धा करोडो लोक येतात, इथं सुद्धा पुस्तकांचा मेळा भरतो, इथं सुद्धा विचारांच्या लोकांचा मेळा भरतो, इथं सुद्धा शौर्य गाजवणाऱ्या
सिद्धनाथ महाराजांच्या अवलादींचा मेळा होतो, पण इथं का पैसे दिले जात नाहीत? एकीकडे तिकडे तुम्ही 25,000 कोटी देता आणि इथं 10-15 कोटीची भाषा केली जाते, ती सुद्धा ग्राउंडला दिसत नाही. हे गंभीर आहे. या भीमा कोरेगावच्या स्तंभाला आम्ही मागणी करतोय की जे क्रॅक गेलेले आहेत काही दिसत आहेत त्याची तात्काळ पाहणी करावी आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण हा स्तंभ जतन करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतोय. आणि या येणाऱ्या 1 जानेवारीला मी सगळ्यांना आव्हान करतो की ताकदीने भीमा कोरेगावला या आणि याच्यामध्ये कशा प्रकारे पुढे जाऊन हा स्तंभ आपल्याला ताब्यात पद्धतीने चालू, परंतु आपल्याला याच्यावरती एक ठोस भूमिका सुद्धा घ्यावी लागेल. मी तमाम या ठिकाणच्या बौद्ध अनुयायांना आव्हान करतो, बहुजनांना आव्हान करतो देशातल्या की ताकदीने भीमा कोरेगावला 1 जानेवारीला या. हे जे काही स्तंभाला तडे गेले त्याच्याबद्दल शासनाने दखल घ्यावी. हे आजूबाजूचं भूमी अधिग्रहण आहे ते करण्याचा प्रयत्न करावा आणि या संदर्भातलं आंदोलन सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही मोठ्या प्रमाणात लढल्याशिवाय राहणार नाहीत. ऑल इंडिया पॅन्थर सेनेची डरकाळी सभा जी दरवर्षी होत असते त्या ठिकाणी यावर्षी सुद्धा होणार आहे. आमची नवी मागणी आहे की त्याच्या बाजूला वन विभागाची 4-5 एकर जमीन आहे, ती जमीन तात्काळ या भीमा कोरेगाव स्तंभाला अटॅच करावी आणि तिचं अधिग्रहण करून ती कायमस्वरूपी समाजाला निवाऱ्यासाठी, बसण्यासाठी, पुस्तक विक्रीसाठी आमच्या ताब्यात द्यावी. कारण ती सरकारची जमीन आहे, वन विभागाची जमीन आहे. आता मी माहिती घेतली तर ती सुद्धा अर्धी जमीन प्रायव्हेट वापरासाठी सार्वजनिक वापराच्या नावाखाली ट्रान्सफर करण्यात आलेली, तर ती चुकीचं आहे. ती सरकारची जमीन आहे आणि ती सरकारची जमीन पेरणे फाट्याच्या बाजूला असल्यामुळं ती 5 एकर जमीन सामाजिक न्याय विभागाने ताब्यात घेतली पाहिजे अशी मी सामाजिक न्याय मंत्री यांना सुद्धा मागणी करतो. इथली सुरक्षितता वाढवावी, त्या ठिकाणचा समाज जो अभिवादनाला येतोय त्यासाठीची एक व्यवस्था नीट करावी अशी सुद्धा मागणी आम्ही या सरकारला करतोय. आणखी या ठिकाणी काही दिसत नाही. उद्यापासून ताकदीने काम वाढवावं असं आव्हान सुद्धा या सर्व प्रशासनाला मी या माध्यमातून करतो. आणि स्तंभाचे जे तडे आहेत तो मुद्दा ज्वलंत आहे, ते तडे त्या ठिकाणी आर्कॉलॉजीने तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी करतो. 1 जानेवारीच्या अनुषंगाने पुण्याची सर्व टीम माझ्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, जितेशभाई जगताप जे सरचिटणीस आहेत, आमचे अजिंक्य वंजारे हे शहर अध्यक्ष आहेत पुण्याचे प्रमुख, सागर वनकर आहेत, त्याच्यानंतर सीमाताई, आमच्या सीमाताई सुद्धा या ठिकाणी जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून भडकवाड या ठिकाणी आलेले आहेत. आणि आम्ही ताकदीने दादाराव ढोले विदर्भाचे अध्यक्ष या कार्यक्रमाच्या अनुषंगाने होणाऱ्या तयारीचा पाहणी करण्यासाठी सुद्धा आणि आमच्या सभेची सुद्धा तयारी करण्यासाठी आज इथं आलोत. आणि त्या अनुषंगाने स्तंभाची नीट पाहणी केली तर हे धक्कादायक चित्र दिसतंय. 4ही बाजूने वरच्या बाजूला तडे गेलेत. आम्हाला हा स्तंभ तेजोमय तो आहे, त्याची क्रांती तेजोमय आहे, त्याचं असणं सुद्धा प्रतीक सुद्धा तेजोमय आहे आणि वास्तवात सुद्धा ते ढासळण्याची कुणी वाट बघू नये. त्यासाठी जे क्रॅक गेलेत, वीज पडल्यामुळे जे काही नुकसान झालंय ते सुद्धा दुरुस्त झालं पाहिजे. ते होत नाही. का होत नाही? काय उदासीनता आहे? कोण करतंय? याच्या मागे आम्हाला हात धुवून लावायला लावू नका. ही शेवटची वॉर्निंग आहे. लवकरात लवकर हा इशारा आहे की हे जर तुम्ही दुरुस्त केलं नाही तर मात्र पॅन्थर दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. हा प्रशासनाला या माध्यमातून इशारा देतोय. इथं इव्हेंट आणि देखावा करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. वास्तव खूप भयानक आहे. 4ही बाजूनी तडे गेलेले आहेत आणि ते दुरुस्त करून एक चांगल्या प्रकारचा स्तंभ जो अनेक वर्षे येणाऱ्या आमच्या हजारो पिढ्यांना तो तसाच उभा असलेला दिसेल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि भीमा कोरेगावला ताकदीने समाजाने यावं. होय, आम्ही सिद्धनाथ महाराजची औलाद आहे आणि सांगण्याची कुणाची गरज नाही. तो इतिहास आहे, इतिहास जिवंत आहे. आम्ही इतिहास न विसरणाऱ्या औलाद आहेत एवढं असणारं सगळ्यांनी लक्षात ठेवावं. मोठं उत्तर आम्ही येणाऱ्या 1 जानेवारीला आमच्या सभेतून देऊ. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व काळजी घ्यावी. समाजाच्या सर्व तिथल्या सोयीसुविधावरती काळजी घ्यावी. गाड्या लांबवरती आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. लोकांना जास्त लांबवर चलू थकवण्याचा प्रयत्न करू नये. आणि लहान लेकरं, आया बहिणी त्या ठिकाणी तहान भूक या सगळ्यांची व्यवस्था होईल अशा पद्धतीची व्यवस्था करावी.
याच्यावरती आमचं बारकाईने लक्ष आहे, एवढं असणारं लक्षात ठेवा. आणि 14-15 कोटींनी काही होणार नाही. या ठिकाणी 500 ते 1000 कोटीची गरज आहे. पण दुर्दैवाने या व्यवस्थेची विचारधारा या ठिकाणी दिसते. कुंभमेळ्याला 25,000 कोटी आणि आम्हाला 10-15 कोटी. हा एक जातीवाद आहे, मनुवाद आहे. याचा आम्ही धिक्कार करतो. बातम्या आणि चॅनल पुरतं जर बजेट जाहीर करत असाल तर तो कोणत्याही व्यवस्थेतला असो, त्याला आम्ही एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही जे जाहीर केलंय ते इथं इम्प्लिमेंट झालेलं दिसलं पाहिजे, असं सुद्धा आव्हान या व्यवस्थेला मी करून भीमा कोरेगावच्या 1 जानेवारीला शौर्य दिनानिमित्त ताकदीने भीमसैनिकांनी यावं असं मी आव्हान करतो. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा दीपक भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। चलो ठीक. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.